पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय। खडकवासलामधून 35,000 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। पाऊस वाढल्यास धरणातून विसर्ग वाढवला जाणार आहे, त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। कारण मागच्या वेळेला जेव्हा खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं त्यावेळेला पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती। अनेक सोसायटींमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं होतं आणि तशीच शक्यता पुन्हा एकदा वर्तवली जाते, कारण खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय आणि या धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणामधून 35,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि यामुळे पुण्यामध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती येण्याची शक्यता आहे। भिडे पुलावर पाणी आलेलं आहे। ही दृश्य आपण बघू शकतो। एकीकडे खडकवासलामधून विसर्ग वाढवला, तसाच पुण्यातील भिडे पुलावर पाणी आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे, कारण ज्या पद्धतीने मागच्या महिन्यामध्ये इथं पूरस्थिती निर्माण झाली होती, बऱ्याचशा सोसायटींमध्ये पाणी शिरलं होतं, तशीच स्थिती पुन्हा एकदा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।